मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहन तपासणी सुरू. एसएसटी पथकाची वाहनांवर करडी नजर. नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी संपूर्ण निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. येत्या 15 जानेवारी रोजी होत असलेल्या मतदानासाठी गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी शहरातील विविध ठिकाणी स्थिर निगराणी ठेवणारी पथके तैनात करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या दिशानिर्देशानुसार पथकांद्वारे मतदारांना प्रभावित करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रोकड, मद्य तसेच प्रतिबंधित पदार्थांच्या वाहतुकीस आळा घातला जाणार आहे. मनपाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी आणि उपायुक्त श्री मिलिंद मेश्राम यांनी गुरुवारी ताक 25 एसएसटी पथकाच्या कार्याची पाहणी केली. नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर मतदारांना प्रभावित करणारे प्रलोभन व विविध गैरप्रकारांना आळा घालण्याकरिता मनपातर्फे स्थिर निगराणी ठेवणारे पथक शहरातील विविध ठिकाणी तैनात करण्यात आले आहे. स्थिर निगराणी ठेवणारी पथकाद्वारे संशयित चारचाकी व इतर वाहनांची तपासणी करणार आहे. तसेच तपासणीच्या वेळी चित्रफीत सुद्धा काढणार आहे. या तपासणीत निवडणुकीसाठी दिलेल्या परवानगीपेक्षा वाहनात जास्त रोकड तर नाही, तसेच वाहनातून मद्याचा अवैध साठा घेऊन जात तर नाही ना, यावर हे निगराणी पथक देखरेख करणार आहे. याशिवाय एखाद्या राजकीय पक्षाच्या वाहनात मर्यादेपेक्षा जास्त रोकड आढळल्यास त्यांना रकमेचे स्रोत स्थिर निगराणी ठेवणाऱ्या पथकाला कळवणे आवश्यक असणार आहे. निवडणूक यंत्रणातर्फे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत हिंगणा रोड, वर्धा रोड, शिवणगाव, एअरपोर्ट रोड, जैताळा रोड आदी ठिकाणी स्थिर निगराणी ठेवणारे पथके तैनात करण्यात आली आहे. धरमपेठ झोन अंतर्गत येणाऱ्या काटोल नाका, सीताबर्डी पोलीस स्टेशन, मानस चौक, अमरावती रोड नाका या ठिकाणी ही पथके तैनात करण्यात आली आहे. याशिवाय हनुमाननगर झोनमध्ये हुडकेश्वर नाका, बेसा रोड नाका येथे स्थिर निगराणी ठेवणारे पथके तैनात करण्यात आली आहे. धंतोली झोनमध्ये अंतर्गत येणाऱ्या बेलत्रोडी रोड नाका, एसटी बसस्टँड, गणेशपेठ येथे स्थिर निगराणी ठेवणारे पथके तैनात करण्यात आली आहे. याचबरोबर नेहरू नगर झोनमध्ये दिघोरी रोड नाका स्थिर निगराणी ठेवणारे पथके तैनात करण्यात आली आहे. गांधीबाग झोनमध्ये सीताबर्डी रेल्वे स्टेशन, पूर्व दिदोदिया द्वार येथे स्थिर निगराणी ठेवणारी पथके तैनात करण्यात आली आहे. सतरंजीपुरा झोनमध्ये मारवाडी चौक, इतवारी रेल्वे स्टेशन येथे स्थिर निगराणी ठेवणारे पथके तैनात करण्यात आली आहे. त्याशिवाय आशीनगर झोनमध्ये छावणी रोड आणि उप्पलवाडी चौकी येथे स्थिर निगराणी ठेवणारे पथके तैनात करण्यात आली आहे. मंगळवारी झोनमध्ये छिंदवाडा रोड नाका येथे स्थिर निगराणी ठेवणारे पथके तैनात करण्यात आली आहे. ग्रामायण प्रतिष्ठान VIA एग्रो फोरम के सहयोग से आयोजित कर रहे हैं ग्रामायण उद्योग एक्सपो 26 से 30 दिसंबर। यहाँ एक ही छत के नीचे मिलेंगे नर्सरी प्रोडक्ट्स, मसाले, बैम्बू आइटम्स, हाउस होल्ड गुड्स, क्लोथिंग, फूड, आयुर्वेदिक, कॉस्मेटिक, आर्टिसन प्रोडक्ट्स एंड मोर। बी वोकल फॉर लोकल एंड विजिट ग्रामायण उद्यम एक्सपो 26 से 30 दिसंबर, कुसुम ताईवान खेड़े सभागृह, धरमपेट, नागपुर।